हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 12 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, पूजा जेव्हापासून रांगणे पाटलांची थोरली सून बनली आहे तेव्हापासून तिचा आवाज, तिचा माज हा वाढतच चाललाय आणि तिचा हा माज उतरवण्याचं काम केलंय आढळरावांनी. आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा कृष्णा ही पूजाला सांगायला गेली की तुमचं आत्ताच लग्न झालंय, जोपर्यंत सत्यनारायणची पूजा, गोंधळ आणि कुलदेवतेचं दर्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही एका रूममध्ये राहू शकत नाही. आणि मग पूजाने घरात चांगलंच तांडव केलं, सगळ्यांना गोळा केलं आणि म्हणाली, या कृष्णाचा काय संबंध, ती आमच्या संसारात का लुडबुड करतीये, मी या रीतीभाती मानणार नाही. पण आढळरावांनी तिला सांगितलं, तुला जर रीतीभाती पाळायच्या नसतील तर थोरल्या सुनेचे कोणतेही अधिकार मिळणार नाही, आम्ही सुद्धा तुला थोरली सून मानणार नाही. पूजा तर तसा पण माज दाखवत होती, पण समरने तिला शांत केलं, तिला गप्प बसवलं, तिला डोळे दाखवले आणि आढळरावांची ही इच्छा मान्य केली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आढळराव त्यांच्या रूममध्ये असतात आणि औषधं घेत असतात. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि म्हणते, आबा. तर आढळराव म्हणतात, घेतलीत, मी माझी औषधं घेतलीत, तू काळजी करू नको. कृष्णा म्हणते, हो ते चांगलं झालं, पण मला तुम्हाला एक वेगळ्या विषयाबद्दल सांगायचं आहे. आढळराव विचारतात, काय? तर कृष्णा म्हणते, आबा, तुम्ही तुमची खोली समर आणि पूजाला दिली. तर आढळराव म्हणतात, अगं कृष्णे, आता तू सुद्धा तुमची खोली मला दिली होती ना. मला आणि अनुसयाचं नाव आढळराव घेत नाही, गप्प बसतात आणि म्हणतात, जाऊ दे, जसं तू मोठं मन दाखवलं तसं मी मोठं मन दाखवलं आणि आपण सगळे एका छताखाली राहतोय त्याला महत्त्व आहे. मी जर खोली द्यायला नकार दिला असता तर त्या 4 भिंतींवरून पुन्हा भांडण झालं असतं आणि मला ते वाद भांडण नकोय, म्हणून मी माझी खोली त्यांना देऊन टाकली. कृष्णा म्हणते, आबा, तुम्ही हे अगदी योग्य केलं, खरंच तुम्ही चांगलं केलं, त्यांना खोली दिली. पण मला तुमच्याशी आणखीन काय बोलायचं आहे. आढळराव विचारतात, काय? तर कृष्णा सांगते, समर आणि पूजाने आपल्या इच्छेविरुद्ध लग्न केलं आहे, पण आता जर आपण त्यांना मान्यता दिली आहे, त्यांचं लग्न मान्य केलं आहे, स्वीकारलं आहे, तर या घराच्या चालीरीतीसुद्धा त्यांनी करायला हव्यात. आणि जोपर्यंत त्या दोघांचं सत्यनारायणची पूजा होत नाही, कुलदेवतेचं दर्शन होत नाही, गोंधळ होत नाही, तोपर्यंत त्यांनी एका खोलीत राहायला नको. आढळराव म्हणतात, एकदम बरोबर आहे, बरोबर बोलतेस तू, जाऊन सांग. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. आढळराव म्हणतात, कृष्णे, मी सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे आणि तू ही जबाबदारी नीट पार पाडशील हे मला माहिती आहे, पण या गोष्टी मी जाऊन त्यांना सांगणार नाही आहे. तुझी जर अशी इच्छा असेल ना की त्यांनी हे सगळं पाळावं तर तूच त्यांना जाऊन सांग. कृष्णा म्हणते, ठीक आहे आबा. आणि मग कृष्णा नाईलाजाने तेथून निघून जाते. इकडे सावित्री खूप खुश असते. सावित्री देवीआईसमोर हात जोडते आणि म्हणते, देवीआई, तुझे खूप खूप आभार. आज तू माझं 18 विश्व दारिद्र्य संपवलं. आता मी फक्त तुपाशी खाणार, नाही तर नाही, मी फक्त तुपाशीच खाणार, असं सावित्री म्हणते. आणि तेवढ्यात भक्ती तेथे येते. भक्ती तिचं अंथरूण टाकते आणि झोपण्याची तयारी करत असते. सावित्री भक्तीला पाहते. भक्तीला पाहून तिला खूप राग येतो. सावित्री काही बोलत नाही, पण चक्क एक पाण्याची कळशी आणते आणि भक्तीच्या अंथरुणावर ही कळशी उलटी करते, तिचं अंथरूण ओलं करते. भक्तीला जबर धक्काच बसतो. भक्ती विचारते, आय, हे काय करतेस तू, हे काय करतेस? पण सावित्री तिच्या प्रश्नाचं उत्तर काही देत नाही आणि संपूर्ण कळशीतलं पाणी तिच्या अंथरुणावर ओतते आणि मग कळशी खाली ठेवून देते. आई आई ग, हात खूप दुखतोय. आणि मग विचारते, हे भक्ते, कुणी तुझं अंथरूण ओलं केलं ग? भक्तीला मोठा धक्काच बसतो. भक्ती चिडून विचारते, आय, हे काय केलंस तू? स्वतःच माझ्या अंथरुणावर पाणी टाकलं आणि आता विचारतेस हे कोणी केलं? आणि पुढे भक्ती काही बोलणार तेवढ्या सावित्री तिच्या सणसणीत थोबाडीत मारते. भक्तीला जबर धक्काच बसतो. भक्तीला कळतच नाही हे सगळं काय होतं. आणि मग सावित्री ओढून म्हणते, अगं कपाळ करंटे, लाज वाटते का तुला? सकाळपासून मी पाहतेय, माझ्या पूजाचं सुख तुला पाहवलं जात नाहीये. तिचं लग्न थांबवण्यासाठी काय काय करत होती, पण लग्न होऊन जावं म्हणून मी गप्प बसले. आता मी तुला सोडणार नाही. अगं कपाळ करंटे, तुझ्या नवऱ्याने तुला सोडली, इथे आणून पडली तू. आता काय आयुष्यभर तुझं माहेरातच जाणार आहे का गं?
पोरीचं आयुष्य कधीच माहेरात जात नसतं, तिला सासरातच जाऊन मरायचं असतं, हे लक्षात ठेव. भक्तीला खूप वाईट वाटतं. भक्ती ही रडू लागते. सावित्री चिडून म्हणते, आता तुला या घरात जागा नाही. तू माझ्या मुलीच्या संसाराच्या आड आली ना, आता मी तुला शांत झोप काही लागू देत नाही. भक्ती म्हणते, अगं आय, मी सुद्धा तुझ्याच पोटची लेक आहे ना. सावित्री चिडून म्हणते, पण तू तशी वागत नाही ना माझ्या पोटच्या लेकीसारखी. मला आणि माझ्या पूजेला त्रास व्हावा यासाठी त्या झिपरीची, त्या कृष्णाची मदत करते ना तू. आता पहा मी काय करते. आजपासून तुला या घरात जागा नाही. तू या घरात झोपायचं नाही. तुला आहे ना एवढंच त्या कृष्णाचा पुळका असेल ना, तर जाऊन जीव दे ना एखाद्या विहिरीत. कशाला जगतीयेस, कशाला माझ्या छाताडावर भार बनून राहिलीयेस. भक्तीला खूप वाईट वाटतं आणि मग सावित्री भक्तीचा हात पकडते आणि तिला घराबाहेर ढकलून देते. भक्ती जमिनीवर पडते आणि सावित्री घराचा दरवाजा लावून घेते. भक्ती ढसाढसा रडत असते, पण सावित्रीच्या हृदयाला काही पाझर फुटत नाही आणि बिचारी भक्ती ही रात्रभर बाहेरच राहते. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप दुःखदायक आहे. सावित्री, आता पूजाचं लग्न झाल्यानंतर सावित्रीसुद्धा खूप माजली आहे. तिला असं वाटतंय की आता मी सुद्धा रांगणे पाटीला झाली आहे. आता माझी पूजा मला सगळं काही पुरवेल. त्यामुळे तिने भक्तीला खरंच त्रास द्यायला सुरुवात केली आहे. मग भक्ती हा त्रास कसा सहन करेल हे पाहावं लागेल. आणि इकडे समर त्याच्या रूममध्ये असतो. मस्त अत्तर लावतो आणि म्हणतो, ओ पूजा डार्लिंग, चला लवकर. अहो लग्न झालंय आता. नवऱ्याला एवढी वाट पाहायला लावू नये. या लवकर. नाही आल्यानं तुम्ही तर मीच आतमध्ये येईल बरं का. मी फक्त 3 पर्यंत म्हणणार. 1, 2, 3 आणि समर मागे वळून पाहतो तर पूजा त्याच्यासमोर उभी असते. पूजाला पाहून समर तिच्यावर फिदाच होतो आणि म्हणतो, अरे वा, तुम्हाला लग्न चांगलंच मानवलेलं दिसतंय. लग्नानंतर तुम्ही अजूनच सुंदर दिसायला लागलाय. पूजा खूप लाजते. समर तिला जवळ घेतो. पूजा म्हणते, आता सुंदर तर मी आहेच, पण त्याच वेळेस कुणीतरी दरवाजा वाजवतो. समर चिडून म्हणतो, अरे यार, या घरात कोणाला शांतीच नाहीये. आता कोण आलाय कलमडायला. समर दरवाजा उघडतो तर कृष्णा असते. पूजा आणि समरला खूप राग येतो. पूजा विचारते, तू येथे काय करतेयस. समर म्हणतो, अगं कृष्णे, तुला कळत नाही का, आमचं आजच लग्न झालंय. लग्नानंतरची पहिली रात्र आहे. आम्ही दोघे बिझी आहोत. काय झालं, काय बोलायचं असेल ते उद्या बोल. जा बरं आता. तर कृष्णा म्हणते, नाही समर, महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि कृष्णा ही आतमध्ये येते. पूजाला खूप राग येतो आणि पूजा चिडून म्हणते, ए कृष्णा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का. तुझी सरपंचगिरी घराच्या बाहेर. या घरात मी थोरली सून आहे आणि तू धाकटी सावत्र सून. त्यामुळे लायकीत राहायचं. कृष्णा म्हणते, तू थोरली सून आहे ना, त्यामुळेच घराच्या चालीरीती तुला सांगायला आली आहे. पूजा विचारते, कोणत्या चालीरीती. कृष्णा सांगते, तुमचं आजच लग्न झालंय. आमच्या इच्छेविरुद्ध झालं असलं तरी तुमच्या लग्नाला आम्ही स्वीकारलंय. त्यामुळे या घराच्या चालीरीती तुम्हाला पाळाव्या लागतील. जोपर्यंत तुमच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा होत नाही, गोंधळ होत नाही, कुलदेवतेचं दर्शन होत नाही, तोपर्यंत तुम्ही एका खोलीत राहू शकत नाही. हे ऐकून पूजाला खूप राग येतो. पूजा चिडून म्हणते, आम्ही कोणत्याच चालीरीती पाळणार नाही. आणि तुझी हिंमत कशी झाली आमच्या रूममध्ये यायची ना आम्हाला ऑर्डर सोडायची. तू ये ना अशी नाही ऐकणार. तुझी चांगली जिरवते. असं म्हणून पूजा कृष्णाचा हात पकडते आणि तिला फरफटत हॉलमध्ये घेऊन येते आणि जोरजोरात आरडाओरडा करते, बाजाबाई, फादर इन लॉ, सगळे आत्ताच्या आत्ता बाहेर या. एक एक करून सगळे बाहेर येतात. दुष्यंत येतो. तो पाहतो की पूजाने कृष्णाचा हात पकडलाय. दुष्यंत चिडून म्हणतो, पूजा, सोड कृष्णाचा हात. तर पूजा चिडून म्हणते, सरपंच बाईचा असिस्टंट, गप्प बस तू. दुष्यंतला खूप राग येतो. बाळाबाई, दलपत सगळे तेथे आलेले असतात. पूजा सगळ्यांना सांगते, थोडा वेळ आधीच मी तुमच्या सगळ्यांसमोर या कृष्णाला वॉर्निंग दिली होती की तिची सरपंचगिरी घराबाहेर. या घरची थोरली सून मी आहे, पण ती आली आमच्या संसारात लुडबुड करायला. मला चालीरीती शिकवायला आली, मला ऑर्डर द्यायला आली. हो बाळाबाई, तुम्ही तिला शिकवलं नाही का. स्वतःच्या सुनेला शिकवा की थोरल्या सुनेशी कसं वागायचं असतं. बाळाबाई काही बोलणार इतक्यात पूजा म्हणते, अरे हो, तुम्ही तरी कसं शिकवणार. अहो तुम्हीच तर दुसऱ्याच्या आयुष्यात लुडबुड करायचा. तुम्ही तुमच्या सुनेला काय शिकवणार आहे. बाळाबाई चिडून म्हणते, पूजा, तोंड सांभाळून बोलायचं. तर पूजा म्हणते, तुम्ही तोंड सांभाळून बोलायचं आणि तुमच्या गावंढळ सुनेला सांगा नीट बोलायचं माझ्याशी.
दुष्यंत चिडून म्हणतो, ए पूजा, कृष्णाशी नीट बोलायचं, तिला गावंडळ वगैरे म्हणायचं नाही, लायकीत राहा तू. पूजा चिडून म्हणते, ए तू तुझी लायकी पहा. दुष्यंत पूजावर ओरडणार इतक्यात समर म्हणतो, ए दुष्यंत भावा, थोडं थंड घे, माझी बायको आहे ती, तिच्याशी नीट बोलायचं. दुष्यंत चिडून म्हणतो, हो का, आत्ता राग येतोय, मग तुझ्या बायकोला सांग माझ्या बायकोशी नीट बोलायचं. समर चिडून म्हणतो, हो का, मग आम्ही नव्हतं लुडबुड करायला आलो तुमच्या संसारात, तुझी बायको आली होती आमच्या बेडरूममध्ये लुडबुड करायला, कशाला आली होती ती? तर मैनावती म्हणते, अगं कृष्णे, कशाला त्यांच्या नादाला लागतेत, कशाला त्यांच्या रूममध्ये गेली ती लुडबुड करायला? कृष्णा काही बोलणार इतक्यात दलपत म्हणतो, हो ना, काय चाललंय काहीच कळत नाहीये, थोडं सिस्टमॅटिकली सांगा ना काय चाललंय. तर कृष्णा सांगते, मी लुडबुड करायला गेले नव्हते. नवीन जोडप्याने जोपर्यंत सत्यनारायणची पूजा होत नाही, कुलदेवतेचं दर्शन होत नाही, गोंधळ होत नाही, तोपर्यंत एका रूममध्ये राहायचं नाही हे सांगायला मी गेले होते. तर पूजा चिडून म्हणते, खड्ड्यात गेल्या चालीरीती जमणार नाही. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. पण तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि म्हणतात, जमवाव्या लागतील. आढळरावांना पाहून समर चांगलाच घाबरतो, पण पूजा काही आपला मास सोडत नाही आणि पूजा चिडून म्हणते, जमणार नाही. तर आढळराव तिला ठणकावून सांगतात, ठीक आहे ना, नाही जमणार, काही प्रॉब्लेम नाहीये, मग आम्हाला सुद्धा तुला थोरल्या सुनेचा मान द्यायला जमणार नाही. पूजाला जबर धक्काच बसतो. आढळराव चिडून म्हणतात, थोरल्या सुनबाई, तुम्हाला घरातल्या चालीरीती मानायच्या नाहीये, पण थोरल्या सुनबाईचे हक्क पाहिजे, मग आम्हाला सुद्धा ते द्यायला जमणार नाही. जेव्हा धाकट्या जावेने थोरल्या जावेचे पाय धरायचे असतात, ही रीत बरी कळाली, पण आता या रीती कळत नाहीये का? पूजाला खूप राग येतो. पूजा काही बोलणार इतक्या समर तिला थांबवतो आणि म्हणतो, आबा चालेल ना, जमल जमल, करू आम्ही, तुमची इच्छा आहे ना, करू आम्ही. पूजा म्हणते, अरे पण समर. तर समर म्हणतो, अगं आता घरातले मोठे सांगताय ना, आबा सांगताय, मग जमल, करू आपण. पूजा म्हणते, अरे पण समर. समर म्हणतो, सांगितलेला कळत नाही का, म्हटलो ना जमल. पूजाची बोलतीच बंद होते. समर म्हणतो, आबा तुम्ही सांगताय ना, मग जमल आम्हाला, टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळ्या चालीरीती पाळू. पूजा म्हणते, फादर इन लॉ, फक्त तुम्ही सांगताय ना म्हणून आम्ही करणार आहोत, आणि तुम्हाला जर हे सांगायचं होतं तर मग कृष्णाला कशाला पाठवायचं, एखाद्या नोकराला पाठवायचं ना, की तुम्ही तिची गिनतीसुद्धा नोकरामध्येच करतात. हे ऐकून दुष्यंत म्हणतो, ए पूजा. तर कृष्णा त्याला थांबवते. पूजा आपला माज दाखवते आणि म्हणते, व्हॉट एव्हर, मला खूप झोप आली आहे, गुड नाईट ऑल. असं म्हणून पूजा तेथून निघून जाते. समरसुद्धा तिच्या मागे मागे जातो. आढळराव कृष्णाला शांत राहायला सांगतात, पण दुष्यंतला मात्र खूप राग आलेला असतो. आपल्या बायकोचा अपमान त्याला काही सहन होत नाही. थोड्या वेळाने आढळराव त्यांच्या खोलीत येऊन झोपतात. आढळराव झोपलेले असतात आणि तेवढ्यात बाळजाबाई तेथे त्यांच्यासाठी हळदीचं दूध घेऊन येते. बाळजाबाई विचारते, थोरले सरकार, तुम्ही गोळ्या घेतल्यात का? आढळराव हो म्हणतात. बाळजाबाई त्यांना सांगते, मी तुमच्यासाठी हळदीचं दूध घेऊन आली आहे, हे हळदीचं दूध प्या. पण आढळराव हे दूध प्यायला नकार देतात आणि कूस बदलून झोपी जातात. बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. ती साईड टेबलवर हा हळदीचा ग्लास ठेवते आणि आढळरावांच्या बाजूला बेडच्या खाली स्वतःचं अंथरूण टाकते. फक्त एक चटई टाकते आणि उशी घेऊन तेथे झोपी जाते. आढळराव हे पाहतात की बाळजा ही खाली झोपली आहे. बिचारी बाळजाबाई खूप दुःखी होते आणि तशीच झोपी जाते. आढळरावांना सुद्धा वाटतं की बाळजाने एवढ्या प्रेमाने माझ्यासाठी हळदीचं दूध आणलं होतं आणि मी ते नाही पिलो, तिला वाईट वाटलं असेल. आढळराव हे उठून बसतात, बाळजाबाईकडे पाहतात, दूध घेतात आणि दूध पिऊन टाकतात. आणि इकडे दुष्यंत कृष्णाला जाब विचारतो, कृष्णा, तू एवढं समंजसपणे कसं वागू शकतेस? तुला राग येत नाही का? तू खूप चुकीचं वागतीयेस. ती पूजा तुला वाटेल ते बोलतीये, तुझा अपमान करतीये आणि तू हे सगळं सहन करतीयेस. अगं कसल्या चालीरीती? तुला माहीत होतं ना, तू त्यांना चालीरीती सांगायला गेली की ते तुझा अपमान करतील, आणि तू हे सगळं ऐकून घेतलंस. तू त्यांचा अपमान सहन का करतीयेस? तर कृष्णा सांगते, अहो मी हे सगळं आबांसाठी करतीये. आबांसाठी 2 शब्द ऐकून घेतले तर काय फरक पडतो? दुष्यंत चिडून म्हणतो, ते मला काय माहीत नाही. म्हणजे तू सगळ्यांसाठी करतेस, सगळ्यांचं ऐकतेस, फक्त तुला माझं ऐकायचं नसतं. ती पूजा तुला वाटेल ते बोलतीये, तुझा अपमान करतीये, हे मला सहन होत नाहीये, मला त्याचा खूप त्रास होतोय. तर कृष्णा म्हणते, अहो तुम्ही त्रास करून घेताय,
म्हणून तुम्हाला त्रास होतोय. समोरची व्यक्ती काहीही बोलली तरी आपण एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. मग आपल्याला त्रास होत नाही. दुष्यंत चिडून म्हणतो, वा 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 वा, काय फिलॉसॉफी आहे. कृष्णा, तुझी ही फिलॉसॉफी मला बिलकुल पटत नाहीये. हे सगळं प्रॅक्टिकल नाहीये. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आता मी एक काम करते. मी ना जे ठरवलं ना ते करते. तुम्ही हे बाकीचे फाटे फोडू नका. दुष्यंत चिडून म्हणतो, फाटे फोडू नका म्हणजे मी काय फालतू बोलतोय का? येथे त्या पूजाने तुझा एवढा अपमान केला, मला राग येतोय आणि तुला काही फरकच पडत नाही. कृष्णा म्हणते, अहो आपल्याला माहिती आहे ना, ती पूजा या घरात हेच करण्यासाठी आली आहे. माझा अपमान करायचा, मला वाटेल ते बोलायचं, यासाठीच तिचा जन्म झाला आहे. आणि आपण जर तिच्याकडे लक्ष देत बसलो तर आपली कामं होणार नाही. म्हणूनच मी ठरवलं होतं की आज मी तुमच्या डोक्याला तेल लावून देणार आहे. दुष्यंत म्हणतो, मला काही तेल वगैरे लावायचं नाहीये. कृष्णा म्हणते, ओ मी तुम्हाला काही विचारत नाहीये, सांगतीये, तेल लावून घ्यावंच लागेल. दुष्यंत चिडून म्हणतो, वा रे वा, येथे बरं बोलता येतं तुला फक्त नवऱ्यासमोर. त्या जावेसमोर तर तुझे तोंड बोलती बंद होते, तिथे नाही बोलता येत. कृष्णा म्हणते, शांत बसा थोडे. आणि कृष्णा तेल आणायला जाते. दुष्यंत बेडच्या खाली बसतो. कृष्णा तेल घेऊन येते आणि दुष्यंतच्या डोक्याला मालिश करते. विचारते, आता कसं वाटतंय? दुष्यंत सांगतो, हो आता थोडं बरं वाटतंय. कृष्णा म्हणते, अजून थोडं शांत वाटेल. डोकं शांत ठेवलं ना की मग शांतच वाटतं. आणि मग कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांशी गप्पा मारतात. तर इकडे जयकांत त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याच्या हातात एक मोठा कोयता असतो. जयकांत या कोयत्याला किती धार आहे हे सगळं चेक करत असतो. तेवढ्यात समर तेथे येतो. आता समरला पूजाच्या रूममध्ये राहता येणार नाहीये, त्यामुळे तो पुन्हा एकदा जयकांतच्या रूममध्ये आलाय. आणि जयकांतच्या हातात हा कोयता पाहून समर खूप घाबरतो. त्याची टरकते. कारण समरला माहिती आहे की या जयकांतला पूजाशी लग्न करायचं होतं आणि पूजाने माझ्याशी लग्न केलं. असं वाटतं समरला की आता हा जयकांत माझा खून करतो की काय. समर खूप घाबरतो आणि बाजूला जातो थोडा पुढे. तेवढ्यात जयकांत त्याला म्हणतो, अरे समर भावा, अरे तुझीच सगळीकडे हवा. आज तर संपूर्ण कोल्हापुरात तुझीच हवा आहे. जिंकलंस समर भावा, जिंकलंस. पूजाशी लग्न केलं, द मोस्ट ब्युटिफुल मेन इन द वर्ल्ड असंच म्हणतात ना. पूजाशी लग्न केलं यार, पूजाला पटकावलं तू. मला तुझा खूप अभिमान वाटतो. समर घाबरलेला असतो. त्याला असं वाटतं कधी हा जयकांत माझ्यावर वार करेल सांगता येत नाही. समर हा गप्प उभा असतो. जयकांत विचारतो, अरे समर भावा, मी इथे तुझ्याशी बोलतोय, तुला लग्नाच्या शुभेच्छा देतोय आणि तू काय असा गप्प बसलाय? अरे बोल काहीतरी. समर त्याच्या या कोयत्याकडे पाहतो. जयकांत म्हणतो, अरे मी तुझ्याशी बोलतोय आणि तू काय या कोयत्याकडे पाहतोय? तुला भीती वाटते का मी तुला मारेल? अरे काही पण झालं तरी भाऊ आहे तू आपला, आणि भाऊ भावाला मारत नसतो र. नको टेन्शन घेऊ, मी काय तुला मारणार नाहीये, मी तुला काही करणार नाहीये. चल मला तुला मिठी मारायची आहे. समरची आणखीनच टरकते. समरला असं वाटतं मिठी मारता मारता मागून गळा कापतो की काय. समर म्हणतो, ए नाही नाही, मिठी वगैरे काही नाही. जयकांत म्हणतो, नाही नाही नाही, मला तर तुला मिठी मारायचीच आहे, मिठी मारायचीच आहे. समर खूप घाबरतो आणि मिठी मारण्यास नकार देतो. पण जयकांत चक्क त्याच्या छातीवर कोयत्याने वार करतो. समर खूप घाबरतो आणि तेवढ्यात तो भानावर येतो. कारण हे सगळं त्याचं स्वप्न असतं. जेव्हा तो रूममध्ये आला होता आणि जयकांतकडे हा कोयता पाहून घाबरला होता, त्यानंतर जे काही घडलं ते सगळं स्वप्न होतं. आणि तेवढ्यात जयकांत समरकडे पाहतो आणि म्हणतो, काय समर भावा, झालं मग लग्न? पूजाशी लग्न करून आलाय? अरे आज मी खूप खुश आहे, माझ्या भावाचं लग्न झालंय. समर खूप घाबरलेला असतो. जयकांतच्या हातात तो कोयता तसाच असतो. समर म्हणतो, अरे भावा, आज मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. शेवटी बघतोस काय रागानं बाजी मारली वाघानं. वाघ निघालास तू, पूजाशी लग्न करून दाखवलं. आणि समर भावा, तू टेन्शन नको घेऊ. हा कोयता पण घाबरला का तू? अरे मी तुला नाही मारणार, भाऊ आहे तू आपला. आणि पूजाचा मॅटर आहे ना आपल्यासाठी कायमचा संपलाय. तू त्याचं टेन्शन घेऊ नको. मला तर तुझ्यासाठी वाईट वाटतंय. अरे आज तुमच्या लग्नानंतरची पहिली रात्र, काय म्हणतात ते मधुचंद्राची रात्र. मस्त वहिनीच्या हातून दुधाचा ग्लास संपवायचा सोडून तू येथे माझ्याबरोबर झोपायला आला. जाऊ दे, तुला पटतंय ना, मग मला सुद्धा पटतंय. दे सोडून, घे झोपून. असं म्हणून जयकांत हा बाजूला जातो आणि त्याच्या बाजूने बेडवर झोपून घेतो. समरची चांगली टरकलेली असते. आज थोडक्यात वाचलो असं समरला वाटतं.
आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि दुष्यंत त्याच्या बेडरूममध्ये व्यायाम करत असतो. दुष्यंत खरंच खूप भारी व्यायाम करत असतो आणि त्याची फिजिक एकदम भारी आहे. तेवढ्यात कृष्णा त्याच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते आणि म्हणते, अहो आज घरातच व्यायाम करताय का, हे दूध पिऊन घ्या. असं म्हणून कृष्णा दुधाचा ग्लास ठेवते आणि तेथून जाणार. इतक्यात दुष्यंत तिला थांबवतो आणि म्हणतो, ए कुठे चाललीस, कुठे जायचं नाही, चल तू सुद्धा 100 स्क्वॉट्स, 100 उठक बैठक, 100 दंड बैठका हे सगळं कर चल. कृष्णा म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही, मी हे सगळं कशाला करायचं, मी असा व्यायाम करत नाही, मी डायरेक्ट आहे ना नांगर उचलते, माझा व्यायाम होऊन जातो. दुष्यंत म्हणतो, अगं ते एक्झर्शन आहे, म्हणजे ते काम आहे आणि हा व्यायाम आहे, दोन्ही वेगवेगळं असतं, चल प्रत्येकाने व्यायाम करायलाच पाहिजे. तर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, हे सगळे ना तुमच्या शहरातल्या पोरी करत असतील, गावातल्या बायकांना याची गरज नसते. दुष्यंत म्हणतो, काय शहर काय गाव, सगळ्यांना व्यायामाची गरज असते, चल व्यायाम कर गुपचूप. कृष्णा म्हणते, नाही करणार मी, तुम्हाला काय वाटलं तुम्ही सांगाल आणि मी करेल का. तर दुष्यंत म्हणतो, का नाही, बायकोय तू माझी आणि बायकोने नवऱ्याचं ऐकायचं असतं. असं म्हणून दुष्यंत तिचा हात पकडून तिला व्यायाम करायला सांगतो, पण कृष्णा ही त्याचा हात सोडवते आणि तेथून पळून जाते. दुष्यंत हसू लागतो आणि ग्लासभर दूध पितो. इकडे हॉलमध्ये बाळाजाबाई, आढळराव, मैनावती, दलपत सगळे आलेले असतात आणि सगळे कृष्णाला हाक मारतात, कृष्णे कृष्णे चहा आण बरं लवकर. आणि कृष्णा ही सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. कृष्णा एक एक करून दलपत, मैनावती, बाळाजाबाई सगळ्यांना चहा देते आणि मैनावती म्हणते, सकाळचा चहा घेतल्याशिवाय ना सकाळ झाली आहे असं वाटतच नाही. आढळराव म्हणतात, हो ना. आढळराव पेपर वाचत असतात आणि स्वतःचा चहा घ्यायला जातात, पण कृष्णाच्या ट्रेमध्ये त्यांचा चहा नसतोच. आढळराव विचारतात, कृष्णे माझा चहा. तर कृष्णा म्हणते, आबा डॉक्टरांनी काय सांगितलंय ते विसरलात का तुम्ही, तुमची साखर जास्त झाली आहे, त्यामुळे आजपासून तुम्हाला चहा मिळणार नाही, तुमच्या जेवणात साखर नसेल. आढळराव म्हणतात, अरे येडं झाले ते डॉक्टर, त्याला काय कळतं. कृष्णा मला साखरेवाला चहा पाहिजे. तेवढ्यात पूजा आणि समर तेथे येतात. कृष्णा म्हणते, नाही आबा, तुम्हाला साखरेचा चहा मिळणार नाही, तुम्हाला हवं तर मी बिनसाखरेचा चहा करून देते. आढळराव म्हणतात, अरे वा, असं नाही चालणार, आता मी काय करतो, माधवला सांगून ना आपल्या खोलीत एखादा साखरेचा डबाच ठेवून घेतो. कृष्णा म्हणते, नाही बरं आबा, असं काही होणार नाही. तर आढळराव म्हणतात, अरे देवा, ही सरपंच आहे की हुकुमशाह आहे तेच कळत नाही. पूजा म्हणते, फादर इन लॉ, उगाचच तुम्ही त्या कृष्णाला एवढं महत्त्व देताय, मी सगळ्यांना सांगितलंय ना, कृष्णा सरपंच असेल या घराबाहेर, या घरात तिची सरपंचगिरी कुणी सहन करायची नाही. तुम्ही बिंदास चहा असलेला, साखर असलेला चहा प्या, टेन्शन घेऊ नका. पूजाच्या बोलण्याकडे सगळे दुर्लक्ष करतात. मग पूजा या दोघांना म्हणते, तुम्ही दोघे बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. तर पूजा कृष्णाला सांगते, मला कॉफी विदाऊट शुगर, तुला माहीतच असेल ना. कृष्णा हो म्हणून जाऊ लागते. तेवढ्यात समर म्हणतो, ते सोड कृष्णा, तू थांब, आणि आबा मला तुमच्याशी सुद्धा महत्त्वाचं बोलायचं आहे. पूजा आणि समर बसतात आणि समर हा आढळरावांना म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी आमचं लग्न मान्य केलं याचा आनंद मला झाला आहे आणि आता आमच्या दोघांचं लग्न झालं आहे, बाकीच्या चालीरीतीसुद्धा होणारच आहे. तर मग एक महत्त्वाची चालरीत बाकी आहे, ती करावी अशी माझी इच्छा आहे. आता एवढं सगळं झालं आहे तर सुनमुख व्हायलाच पाहिजे ना, पूजाचं सुनमुखाचा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. आढळराव म्हणतात, चालल करूया ना. समर म्हणतो, थँक्यू आबा, मला माहीत होतं तुम्ही नक्की परवानगी द्याल, आणि आता सुनमुखाचा कार्यक्रम करायचाच आहे तर तो कशाला उशीर करायचा, आजच करून घेऊ. आढळराव मान डोलवतात, ठीक आहे. समर म्हणतो, मग आता सुनमुखाचा कार्यक्रम करायचाच आहे, गावातले सगळे लोक येणार, मोठे मोठी माणसं येणार, आणि पूजाला असंच त्यांच्यासमोर उभं करणं चांगलं दिसत नाही. आता ती रांगणे पाटलांची थोरली सून आहे, मग तिच्या अंगावर सुद्धा दागिने वगैरे असायला हवेत ना. हे ऐकून पूजा खूप खुश होते. तर घरातील सगळ्यांना समजतं की या समरला पूजाला दागिने द्यायचे, म्हणून त्याने सुनमुखाचा कार्यक्रम करायचं ठरवलंय. समर म्हणतो, आता आय पण घरात नाही, मग आईचे दागिने सुद्धा या पूजाचेच हाय, मग आपण ते दागिने पूजाला देऊन टाकूया. आढळराव हो म्हणतात. समर म्हणतो, पण अरे दागिने कसे देणार. आबा एक काम करा बरं, तिजोरीची चावी द्या, सगळे दागिने तिजोरीत आहे ना, मी पूजाला ते दागिने काढून देतो. आणि आढळराव समरकडे वाकड्या नजरेने पाहतात. आढळरावांना समजतं की समरला तिजोरीची चावी हवी आहे, म्हणून हा सगळा खटाटोप चालला होता. आणि मग आढळराव काय उत्तर देतात,
समरला आणि पूजाला खरंच तिजोरीची चावी देतात की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आढळराव यांनी पूजाची चांगली जिरवली. कालच्या एपिसोडमध्ये आढळरावांनी समर आणि पूजाच्या लग्नाला विरोध केला नाही. पूजा जे काही वागली त्याबद्दल काही बोलले नाही, त्यामुळे प्रेक्षकांना थोडं वाईट वाटलं होतं. पण आजच्या एपिसोडमध्ये आढळरावांनी पूजाची चांगली ठेचली आहे. पूजा ही कोणाचीच इज्जत करत नाही, तसंही तिला संस्कार नावाची गोष्ट माहीत नाही आहे आणि त्यात आता समरची बायको बनल्यानंतर सगळ्यांचा अपमान करायचा, तोंडाला येईल ते बोलायचं. मग कृष्णा असो, दुष्यंत असो, बाळजाबाई असो, यांचा तर ती आदर ठेवतच नाही. आज तर ती आढळरावांशी सुद्धा उद्धटपणे बोललीच होती. आढळरावांना सुद्धा ती म्हणाली, जमणार नाही, घरातल्या चालीरीती मी मानणार नाही. मग आढळरावांनी सुद्धा तिला ठणकावून सांगितलं. पण समरला कळतंय की आपण या घरात सगळ्यांच्या विरोधात जाऊ शकतो. कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाईला काही बाही बोलू शकतो, पण आढळरावांच्या विरोधात गेलं तर आढळराव कंबड्यात लात मारून घराबाहेर हाकलून लावतील. त्यामुळे समर त्यांच्याशी गोड गोड वागण्याचा प्रयत्न करतोय आणि पूजाला सुद्धा त्याने दटावलं. हे पाहून भारी वाटलं. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजाचा सुनमुख करण्याचा कार्यक्रम करायचा असं ठरेल आणि मग पूजा आपला माज दाखवणार. कृष्णाला म्हणेल, कृष्णा एक काम कर, माझ्यासाठी शुगर नसलेली कॉफी बनव आणि ती माझ्या रूममध्ये घेऊन ये. तसं पण घरातील नोकरांना तुझी सवय आहे ना, घरातील नोकरांना तू त्यांच्यातलीच वाटते. आणि कृष्णा हे सगळं अपमानजनक बोलणं गुपचूप ऐकून घेईल, कारण घरात वाद नकोय ना आणि पूजा जे वाद घालते त्याचं काय नाही. मग पूजा ही कृष्णाला सांगेल, आणि हो, आज माझा सुनमुखाचा कार्यक्रम आहे ना, तर गावातले मोठे मोठे लोक येतील, मान्यवर येतील, त्या सगळ्यांची जबाबदारी तू पाहायची. त्यांना काय हवंय काय नकोय ते सगळं नीट व्हायला पाहिजे. कोणाची काही तक्रार यायला नको, मला कोणाचीही तक्रार चालणार नाही. आणि घरातील सगळ्या नोकरांबरोबर काय काय करायचं ते डिस्कस करून घे. तसं पण त्यांना तू त्यांच्यातलीच वाटते, ते सुद्धा सारखे आणि तू सुद्धा सारखी. हे सगळं ऐकून कृष्णाला वाईट वाटणार, पण कृष्णाची सासूबाई घरात आली आहे, त्यामुळे सासूचं सगळं ऐकणं हे कृष्णाला भाग आहे. बाळजाबाईची बोलती तर केव्हाच बंद आहे, त्यामुळे बाळजाबाई सुद्धा गप्प बसते आणि पूजा आपला माज दाखवायचं काही कमी करत नाही आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.